नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये सध्या स्थितीमध्ये जे घटना चालू आहे, हवामानामध्ये बदल चालू आहे, कोण्या ठिकाणी खूप जास्त पाणी चालू आहे, कोण्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे. तर या परिस्थितीमध्ये कापूस जे पीक आहे आपलं, उघडझाप जे पाणी असते, यामुळे आकस्मिक मर आपल्या कापसामध्ये येण्याचं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला चित्र दिसत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की या प्रकारे आपल्याला आकस्मिक मर आपल्याला ओळखता येते. आपल्या शेतात जे घडत आहे ते आकस्मिक मर. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही आकस्मिक मर कशा प्रकारे कंट्रोल करता येईल. सोबतच आपल्याला बघायचं आहे की एकात्मिक कीड व्यवस्थापन कशा प्रकारे करायची आहे. चिकट सापळे असन, कामगंधे सापळे असन, पक्षी थांबे असन, फेरोमोन ट्रॅप्स असन, हे किती लावायचे, कोण्या दिवशी लावायचे, जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट आले पाहिजे. आणि व्हिडिओच्या शेवटी ट्रायकोडर्मा चिलोनिस नावाचं जे ट्रायको कार्ड्स आलेलं आहे, फुले कार्ड्स आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा कधी लावायचं, किती लावायचे, याची सुद्धा आपण माहिती घेऊया. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. मंडळी, सद्यस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे की अचानक पाऊस येऊ राहिलेला आहे. जमीन तपलेली असताना पाऊस आला, त्याच्यानंतर काय झालं, सडनली पाऊस येऊन गेला आणि आणखीन ऊन तापायला सुरुवात झाली. याच्यामुळे काय होते, जमिनीचं टेम्परेचर एकदम जास्त होऊन कमी जास्त होऊ राहिलं आहे. मग हे होताना काय होते की जे आपलं कापूस पीक राहते, या कापूस पिकामध्ये एक झटका बसतो याला, आणि हे काय होते की याचे पानं गळायला सुरुवात होतात आणि काही दिवसानं सुकतात सुद्धा आणि मरण पावतात. मग आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर आपल्या कापूस पिकाला टिकवायचं असेल, चांगल्या कंडिशनमध्ये आणायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं की एक फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणी काय घ्यायची आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे ज्यावेळेस तुमचे कापसाचे पीक होईल, कापसाचे झाडं होईल, त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट करायची आहे. मग फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे, तर आपल्याला 200 ग्रॅम आपल्याला युरिया घ्यायचा आहे आणि 20 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे. या दोघांचंही मिश्रण आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि आपल्याला 10 लिटर ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करू, त्यावेळेस पंपाला 250 ते आपल्याला साधारणतः 250 ते 500 ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला याची फवारणी डोज आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता हे डोज आपण सिलेक्ट करत असताना काय होते की ज्यावेळेस आपण हे फवारणी करतो त्यावेळेस होईपर्यंत संध्याकाळची किंवा सकाळची फवारणी करा, जेणेकरून स्क्रोचिंगसारखा इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. आता सोबतच आहे दुसरी गोष्ट, जे म्हणजे आहे आपली कीड व्यवस्थापन. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना मंडळी, चिकट सापळे असन, पक्षी थांबे असन, कामगंध सापळे असन, याचे खूप महत्त्व आहे. परंतु हे कधी लावायचे याचे सुद्धा खूप म्हणजे आपण जर काटेकोरपणे पालन केलं तर त्यावेळेस याचे आपल्याला इफेक्ट चांगले भेटत असतात. जसा असा पक्षी थांबे आहे. आता पक्षी थांबे आपल्याला साधारणतः आपलं जे पीक आहे हे 2.5 ते 3 फूट ज्यावेळेस होते, साधारणतः आपलं 30 ते 35 दिवसात ज्यावेळेस होते, त्यावेळेस आपण पक्षी थांबे लावायला पाहिजे. पक्षी थांबे आपण एकरी जर 20 जर लावत असन तर याचे चांगले रिझल्ट आलेले आहे. आता काही शेतकरी म्हणून की पक्षी थांब्यानं बाबा खरंच रिझल्ट येणार का, तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की संशोधनात प्रूव्ह झालेलं आहे की साधारणतः 30% कीड आपली येणं कंट्रोल होत आहे. कारण की 90% जे आपले पक्षी आहेत हे सर्व मांसाहारी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचं खाद्य माहीत आहे, फक्त आपल्याला त्यांची बसाची सोय आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपलं चिकट सापळे आहे. चिकट सापळे रस शोषक जी किडी असतात त्याची खूप चांगल्या प्रकारे, मामा झालं, तुडतुडे झालं, याचं कंट्रोल आपण करू शकतो. मग चिकट सापळे लावताना 15 आपल्याला पिवळे चिकट सापळे लावायचे, 5 आपल्याला निळे चिकट सापळे लावायचं, आणि हे सुद्धा आपल्याला 20 दिवसानंतर लावणं चालू केलं तरी चालणार आहे. आणि त्यानंतर आहे कामगंध सापळे. आता कामगंध सापळ्याचा उपयोग असा आहे मंडळी की अमेरिकन बोंडअळी झाली, लष्करी आपलं टिपक्याची बोंडअळी झाली किंवा गुलाबी बोंडअळी झाली, हिच्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कंट्रोल जर करायचं असेल तर कामगंधे सापळे वापरणं आपल्याला खूपच आवश्यक आहे. मग हे लावत असताना आपल्याला 4 पेक्षा जास्त कामगंधे सापळे आपल्याला एकरी आपल्याला लावायचे. जर लावले तर याचे पतंग याच्यामध्ये अटकणार आणि साधारणतः याच्यावरूनच आपण कामगंध सापळ्यावरून आपण आपली जी फवारणी आहे ही सुद्धा आपण निश्चित करू शकतो, जर आर्थिक पातळी जर आपली या किडींनी ओलांडली तर मंडळी, या प्रकारे हे सगळे आपले जे घटक आहेत, चिकट सापळे असन, कामगंध सापळे असन, पक्षी थांबे असन, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे आपली लाईट ट्रॅप्स, प्रकाश सापळे. प्रकाश सापळे आपल्याला हेक्टरी 1 जरी लावला आपण तरीही खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येते. फक्त रात्री 7 ते 9 या दरम्यान आपले प्रकाश सापळे चालू असले पाहिजे, कारण की याच वेळेस शत्रू किडी जी आहे आपल्या पिकांमध्ये फिरत असते. जर याच्यानंतर जर आपण लावले तर मित्रकिडीसुद्धा याच्यामध्ये आपण पकडल्या जाऊ शकते, आणि मित्रकिडी आपल्याला आपल्या शेतामध्ये खूपच आवश्यक आहे. तर सोबतच मंडळी, मी जे शेवटी बोललो होतो की ट्रायको कार्ड्स. आता ट्रायको कार्ड्स नावाचे काय आहे, परोपजीवी जे कीटक आहे, कोणते, ट्रायकोगार्मा चिलोनिस नावाचे. हे काय असते, त्या ट्रायको कार्ड्सवर आपण लावलेले असतात. फुले मला वाटते महात्मा फुले विद्यापीठाने हे डेव्हलप केलेलं आहे. त्यावेळेस काय होते, ज्यावेळेस आपण ते लावतो त्यावेळेस जे इतर
किडी आहेत त्याच्यावर हे आपलं जीवन निर्माण करते आणि त्यांना रोग तयार करण्याचं काम करते आणि त्यामुळे आपले जे प्रादुर्भाव आहे आपल्या पिकांमधला हे कमी होत असते. मग ट्रायकोकार्ड्स लावताना काय करायचं, साधारणतः ते ट्रायकोकार्ड्स आपल्या बोटा एवढ्याला येणार आहे. तर आपण ही जी पराठी आहे या पराठीच्या मागच्या साईडला आपल्याला ते स्टॅपल करायचं आहे आणि हे कार्ड्स लावत असताना आपण साधारणतः 10 दिवस आपल्याला हे ट्रायकोकार्ड्स आपल्याला आपल्या याच्यात ठेवायचं आहे, पिकांमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला परत ट्रायकोकार्ड्स बदलायचं आहे. तर मंडळी या प्रकारे आकस्मिक मर असेल सोबतच आपलं एकात्मिक कीड नियंत्रण असेल यावर जर आपण भर दिला तर नक्कीच कुठंतरी आपले शेतीमध्ये कुठंतरी बचत होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तर मंडळी याच प्रकारचे असे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.